गडहिंग्लजच्या चहाप्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गडहिंग्लज एसटी स्टँड समोर। एक वेळ अवश्य भेट द्या। गोड प्रेमाचा चहा। गुगल करणे हा एक साधी गोष्ट नाही आहे। पूर्वी लोक म्हणायचे गुगल करणे हा एक लग्नाचा खर्च आहे। त्यासाठी हा जो कार्यक्रम तन्नडीकरांनी राबवला आहे हा एक समाजासाठी उपयुक्त असा आहे। मनवाडवर गुळसाठी कार्यक्रम चांगला झाला। आता आम्ही काढत होतो, आता हे नवीन ह्याच्यामुळे इकडे सार्वजनिक व्यवस्थित आहे। तसं आम्ही काढत होतो तसेच आहे। त्याच्यापेक्षा आता या मधला कार्यक्रम चांगला आहे। एका जोडप्याला 3000 प्रमाणे गुगलाचा कार्यक्रम होतोय आणि हल्लीच्या युगामध्ये एकट्या गुगल करायला परवडत नाही किंवा मनुष्यबळ नाही, त्यामुळे सार्वजनिकरित्या हा गुगल हा होतोय आणि असे चांगल्या प्रकारे परिट लिंगायत परिट समाजाचं आहे आणि आम्ही वीरभद्र देवस्थानचं ते गुगळाचं ते घडी अंतरायचं कापड अंतरायचं काम आमच्याकडे आहे परंपरेपासून। तो मान आमचा आहे। वर चालू आहे। वीरभद्र यड्डूर देवाचं लग्नापूर्वी गुगल काढायला पाहिजे। गुगल काढायचा मूळ उद्देश म्हणजे त्या घरात सुख शांती प्रगती हे होण्यासाठी गुगल काढायला पाहिजे। गुगल काढताना आम्हाला फिरला जायला लागत होतं, त्यावेळी त्या गाडीचा खर्च आणि गुगल खर्च फार होत होतं। तिथं फक्त 3000 रुपये दिलं तर बस आम्ही गुगल करून अप्रतिम गुगल गडिंग्लज तालुक्यात शक्य नाही, यड्डूरमध्ये बी शक्य नाही असं आम्ही गुगल सर्व पंच कमिटी म्हणून काढतो। याची प्रगती गावाला घराला प्रगती आणि विश्वास शांती त्या घराला मिळते, हेच या गुगलचा मूळ उद्देश आहे। हे काम आम्ही करत आहोत। अनेक स्वामींचा आम्हाला आशीर्वाद आहे। गडिंग्लज तालुक्यामध्ये शांततेने प्रवचन होणार म्हणजे तनवडी मठामध्ये कुठेही कुछ काम नाही। दररोज एक नमुनीचं जेवण घालतो, वेगवेगळे जिलेबी असू दे, बुंदे असू दे, दुधाचं खीर असू दे, पायसा असू दे, शिरा असू दे, रोटी पिटी सगळं करतो आम्ही व्यवस्थित। आणि जाणं येणं गाडी खर्च आम्ही भारत देशामध्ये देणारे एकमेव मठ असणार। कर्नाटकमध्ये येऊन दे, तेरणीमध्ये येऊन दे, जाणं येणं गाडी खर्च आम्ही तनोडी मठातर्फे आम्ही देत आहोत आणि देत राहणार। या मठाला दुसरं 2 मजली मठ आहे, ते पाडून नवीन मठ 40 लाखाचं एस्टिमेट आहे, जास्त कमी होईल ते करायचा उद्देश आहे। म्हणजे स्वामीजी इथं राहण्यासाठी व्यवस्था होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोर गरिबांचं लग्न गडिंग्लज संकेश्वर निप्पाणी बेळगाव जायचं तर 1.5-2 लाख रुपये करायला द्यायला लागते। इथं फक्त 5 ते 7,000 रुपये देऊन आम्ही पाणी देतो, भांडी देतो, वीज देतो, माईकचं बी सिस्टीम करतो। असं आमचं
सिस्टीम आहे गोरगरिबाला पुरवावं आणि या सार्वजनिक गावातले ग्रामपंचायत असू दे, सोसायटी असू दे, आरोग्याचं असू दे, फ्री चार्जमध्ये आम्ही कार्यालय अवेलेबल करून देतो. आम्ही सुरुवात करताना 1000 ते 1200 रुपये पट्टी करत होतो. आता 10 लाख रुपयेपर्यंत पट्टी आम्ही तितक्यापर्यंत उंचाकी गाठलेलं आहे. हे सगळं कमलेश्वरचंच स्वामीजीचंच खेळ आहे. 800 वर्षापूर्वी स्वामीजी इथे आले. 800 वर्षापूर्वी 60-65 एकर जमीन होतं. तेरणी तलावामध्ये गेलं, चिंचेवडीमध्ये गेलं, इदरगुच्चीमध्ये गेलं, आपल्या नूलमध्ये गेलं, असं अनेक गावात कमलेटीमध्ये गेलं. या सर्व जमिनी 60-65 एकर गेल्या तरी काही भक्त आम्हाला परत 10 एकर जमीन आम्ही अवेलेबल केलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या तनवडी मठातर्फे कैलास शेवटला जायचं आमचं काय असते ते पुरण्यासाठी कमलेटीला, तनवडीला, मुगळीला आणि तेरणीला खास आमच्या मठाचाच व्यवस्था आहे. फ्रीमध्ये आमच्या मठामध्ये त्यांनी दफन करायचं. हे 800 वर्षापासून चालू आहे, अजूनही चालू आहे आणि यापुढे बी चालू असणार. अनेक समाज कार्य त्या माध्यमातून होत आहे आणि लोकांचं सहकार्य फार मोठं आहे. सर्वात म्हणजे 50 गावचं या सहकार्य आहे. हसूरवाडी, हसूर सासगिरी, हिडदुगी, नंदनवाड, एन्नी चौडी, हलकर्णी, बुगडीकट्टी, कवळीकट्टी, तेरणी, बसरगे, हिदरगुच्ची, खंदाळ, बसरगे, दुंडगे, नूल, जरळी, मुगळी, कमलेटी असं 50 गाव आहेत. बेळगाव, कोल्हापूर, बॉम्बे असं मिळून सगळे 50 गावाला आम्ही लोकवर्गणी करतो. फार लोक साथ देतात आणि असंच सहकार्यामुळं आम्ही ते मठ बांधून काढू. तुम्ही जनगर्जना इथं येऊन आम्हाला आमच्या कमलेश्वर मठाचं माध्यम आणि वाढवण्यासाठी मदत केला. तुमचे बी आम्ही आभार मानतो. गुगल उत्सव करायचा असेल तर आमच्याकडे कर्नाटकमध्ये आजरा, चंदगड, गडिंग्लज सगळं मराठा, सुतार, लिंगायत सर्व समाजाचं गुगल आहे. तुम्ही कधी ते गुगल उत्सव कधी पुढच्या दरवर्षी करतो. आम्हाला बुकिंग करायचं तर 96 23 59 18 18 या नंबरला कधीही करा. आम्ही तुमचं व्यवस्थित गुगल उत्सव करून तुमच्या घराला सुख शांती समृद्धी करण्यासाठी कमळापाचा आजोबा सदैव तुमच्या पाठीशी राहील. तेव्हा जनगर्जनानं हे आम्हाला सामाजिक काम करण्यासाठी इथं येऊन आमच्या माध्यमाला फोकस केलं त्याबद्दल आम्ही आभारी आहे. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जयस सय्यदसह लता पालकर, कन्नौली.